गडचिरोली मतदारसंघाबद्दल आणि या मतदारसंघामध्ये भाजपचं पारडं जड दिसतंय। जाणून घेऊया तिथले संभाव्य आमदार स्नेहिल कडू। अगदी आणि आपण बघतोय की गडचिरोलीमध्ये सगळ्यात जास्त मतदान झालं होतं, 75% इतकं मतदान झालं। मिलिंद नरोटे भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात होते आणि गडचिरोलीमध्ये आता संभाव्य आमदार मिलिंद नरोटे आहेत असं दिसतंय। तर मनोहर पोरेटी यांचं काँग्रेसकडून त्यांना तिकीट मिळालं होतं, परंतु त्यांचं आव्हान संपुष्टात आलं। गडचिरोलीच्या जनतेनं मिलिंद नरोटे यांना तिकीट मिळाल्यानंतर त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे। संभाव्य आमदार म्हणून मिलिंद नरोटे यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब होत असल्याचं दिसतंय। भाजपनं गडचिरोलीमध्ये आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात मतदान झाल्यानंतर देखील आपला हा जो गड होता तो या ठिकाणी मिळवलेला आहे आणि गडचिरोलीचं आता प्रतिनिधित्व मिलिंद नरोटे करू शकतात। संभाव्य आमदार म्हणून गडचिरोलीच्या नागरिकांनी मिलिंद नरोटे यांच्या नावाला पसंती दिलेली आहे। एक सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। तर मोठ्या मताधिक्यानं डॉक्टर मिलिंद नरोटे हे या ठिकाणी सुद्धा डॉक्टर आहेत, वैद्यकीय क्षेत्रात ते कार्यरत असल्याचं समजते आणि त्यामुळेच त्यांच्या नेमकं निवडणुकीत निवडून यायची काय कारण हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। आपले प्रतिनिधी मिलिंद उमरे आपल्यासोबत जोडले गेलेत। मिलिंद, काय सांगाल, मिलिंद नरोटे यांचं त्या ठिकाणी कसं काम आहे ज्यामुळे ते विजयी ठरताना दिसतायत? गडचिरोली विधानसभेत भाजप महायुतीचे डॉक्टर मिलिंद नरोटे यांच्या रूपात महायुतीनं एकदम नवा कोरा फ्रेश चेहरा दिलेला आहे। काँग्रेस महाविकास आघाडीकडून मनोहर पोरेटी मैदानात आहेत। मनोहर पोरेटी हे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत, जुने जाणते नेते आहेत। असं असलं तरी विधानसभेची निवडणूक लढण्याचा त्यांचा हा पहिलाच अनुभव आहे। आता त्यामुळे ही जी लढत आहे ती अतिशय तुल्यबळ अशी आहे। कोण नेमकं विजयी होईल हे निश्चित सांगता येत नाही, पण काही जे की फॅक्टर्स आहेत त्याच्याकडे लक्ष दिलं तर थोडाफार अंदाज आपल्याला बांधता येतो की प्रचाराचं एकूण विश्लेषण बघता प्रचारासाठी म्हणजे काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या प्रियंका गांधी आल्या होत्या, पण त्यांची सभा आरमोरी विधानसभेत वळसा देसाईगंजमध्ये झाली। त्यामुळे त्या सभेचा फारसा लाभ पोरेटी यांना मिळालेला दिसत नाही।